तुला पटत घ्या टायमिंगला यायला. 12 वाजता म्हणले तुम्हाला मामा. हॉटेल कसं काय चालत आपलं इकडं बघ, हॉटेल कसं काय चालतं एकच नंबर सासरवाडी. वाचा हॉटेल कसं काय चालत. चला मग आता हॉटेलला. तर सकाळी मस्त आम्ही आलोय आता आमच्या काउंटर मध्ये हॉटेलच्या आपल्या. तर सगळ्यात पहिली जबाबदारी ती म्हणजे काउंटरची साफसफाई. हे बघा, हे सगळं आता साफ करायचं. त्याच्यानंतर मग या खुर्चीवर बसायचं. तुषार सोबत असा विषय झाला. तुषारची गाय आजारी होती. तर तिथं आम्ही स्टँड वगैरे तिला लावलं होतं. ती पडली, आम्ही ते स्टँड उचललं. ते तर तुम्ही व्लॉग मध्ये बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती गाय वारली. तर तुषार आधीच त्या टेन्शन मध्ये होता. त्याच्यानंतर विषय असा झाला, तुषारचा मोबाईलच चोरीला गेला त्या दिवशी रात्री. मोबाईल चोरीला गेला म्हणजे बिचारा झोपला होता मोबाईल ते ठेवून. सकाळी उठला तर मोबाईलच गायब होता आणि पाकिट सुद्धा गायब होतं त्याचं. म्हणजे आमच्या भावाच्या आयुष्यात किती मोठे संकट चालू आहे हे कुणीच सांगू शकत नाही. तुषार हाच बघ एकदा इकडे बघून. काय झालं तुषार तुझ्या सोबत मग एकंदरीत? इकडे 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 बघ. अय तुषार, काय काय झालं सांग. अरे सांग, लाजू नको. हे बघ, हे पण येणार ब्लॉग मध्ये, सांग लवकर. हा मग काय काय झालं सांग. तू नाराज का बरं आहे, सांग लवकर सांग ना. तरी पण आता तुषार आहे ना डगमगलेला नाहीये. आता एकदम तयारीत चाललेला आहे दुसरा मोबाईल आणायला. आणि थोडंफार टेन्शन दिसतंय भावाच्या चेहऱ्यावर. पण तरी पण हसायचा प्रयत्न करूच राहिलाय. बस जिंदगीचे लागले. पण करीन तू करीन, टेन्शन घेऊ नको तुषार. होईन. तुला किती वर्ष झाले कामाला येऊन? मला 4 वर्ष. काय केलं तू या 4 वर्षात? 4 वर्षात आम्ही भरपूर काही दिवस बघितले. आमच्या हॉटेलचं कस्टमर इतकं फुल आहे की बस. अरे पण तू काय केलं 4 वर्षात? लय होतं. अनिल सर, तुम्हाला किती दिवस झाले सासूरवाडीला कामाला येऊन? टाइमच लक्षात नाही. तरी पण 2 वर्ष झाले. त्याच्या आधी मध्ये सुरू केलं. त्याच्या आधी किती वर्ष होता? त्याच्या आधी किती वर्ष होता परत? तसं लहानपणापासून हॉटेलला नाही. तू काय केलं सासूरवाडीत एवढ्या 2-3 वर्षापासून आल्यापासून? रोट्या मारित होतो. रोट्या काय मारित होतं? रोट्या मारल्या का? काय सांग मला. काय आहे ते? हेडफोन का? हेडफोन आहे. कानाला लावून गाणं ऐकते का? पुढे काय तर हे आपल्या हॉटेलचे हेड कुक संजू वाचतात. इकडे इकडे ना. तुम्हाला किती वर्ष झाले आपल्या हॉटेलला कामाला? 15 वर्ष. 15 वर्ष. हो. आणि 15 वर्षात तुम्ही सगळे दिवस बघितलेले हॉटेल कसं कसं आपल्या इथं वरती आलं. बरोबर. आता कसं चालू आहे? व्यवस्थित चालू आहे. गर्दी भरपूर आहे, पब्लिक भरपूर. एवढं ना सभ्य बोला. आपल्या याच्यात बोला नाही रे. काय लागायचं राग शिकू राहिलं तिकडून. तर या प्रकारे थोडाफार आपला सर्व गुण संपन्न स्टाफ. बिचारे पोरं सकाळी कधी कधी थोडंफार लेट होतं त्यांना यायला. तरी
समजा 12 वाजेपर्यंत येते हॉटेलला, पण रात्री 12 वाजू, 1 वाजू, 2 वाजू, जोश आहे तोच असतो. आणि किती कस्टमर येऊ, ना क्वालिटीत कॉम्प्रोमाइज, ना सर्व्हिस मध्ये, आणि ना बाकीच्या कोणत्या गोष्टीमध्ये. अक्षरशः कधी कधी दिवस आणि रात्र पळते, म्हणजे बसायला सुद्धा वेळ नसतो मुलांना. आणि तरी पण एक पण असा मुलगा नाही का ज्याने मला कंप्लेंट केली. आणि या सगळ्या मुलांमुळेच हॉटेल सासरवाडीचा पाया आहे ना, पाया असं मजबूत आहे, मजबूत. तर इथं समोर आता आमचे मामाच म्हणतो मी त्यांना, ते आमची इथं म्हणजे शेतात आधी कामाला होते. 22 वर्ष झाले, आपलं सॉरी 26 वर्ष झाले त्यांना आपली इथं म्हणजे नाही का कामाला येऊन काम करून. म्हणजे माझा जन्म नव्हता त्याच्या आधीपासून ते आपल्या इथं येतो. आपण त्यांच्यासोबत बोलू थोडस, चला. काय मामाला निवांत बसले एकटे? हा थोडंफार एखाद दिवस जातो असं तसा, त्याचा काय विचार करायचा. कुठं गेले ते 2-3 दिवस? मामीची बहिणीकडे गेले ते. किती दिवस? एक दिवस राहिलं, परत ते मुलगा आहे त्यांचा कोणता एक, हा ते वाळूचलाय, वाळूंजलाय का? तिथं 2 मुक्काम ते. हा का, बरंय बरंय. तर हे असं आहे आपलं हॉटेल. आज थोडीशी गर्दी कमी आहे, पण काय अडचण नाही आम्हाला. एखाद दिवस असं तर जातो. आणि हे हॅशटॅग आपलं हॉटेल सासूरवाडी. त्याची घडी आणि बाजूला म्हणलं पोलिसाचा कधी दांडा पडू शकतो, इतका पॉझिटिव्ह पडणार आहे ना. हे आमचे मित्र आत्ताच आलेले आहेत पुण्यावरून. कृष्णा दादा. एक मिनिट कसं 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 कृष्णा कसं? एकदा 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 अरे एकदा 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 तसं नाही साहेब.